Hello guys, welcome back to House of Cliffali. And finally we are on the highway, but we are still going through guys, कारण आता खूप हॉलिडे सीझन चालू आहे. म्हणजे उद्या नेदरलँड्स मध्ये सुट्टी आहे. आणि गाईस तुम्हाला दिसत असेल मी काहीतरी घातलंय. रेबॅन. फायनली नवीन चष्मे. फायनली क्लिफर्डला नवीन चष्मा गिफ्ट दिलाय मी. आणि टनल मध्ये खूप गर्दी आहे. म्हणजे गाईस कारण इट्स लाईक वेकेशन चालू झालेत ना सगळ्यांचे. आम्ही गर्दी कधीच बघितलेली नाही. म्हणजे इतका ट्रॅफिकचा इश्यू नेदरलँड्स मध्ये कधी होत नाही. पण मी तुम्हाला दाखवते, थांबा. हो, खूप स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. फक्त थोडं ऍटलीस्ट आय गेस. सो हे बघा किती ट्रॅफिक आहे. आणि इफ वी चेक द मॅप मध्ये पण रेड दाखवत आहे. काय माहित आता आम्हाला किती वेळ लागेल. सो लेट्स सी. स्टे ट्यून गाईज ॲज युजल आम्ही थांबलो आहे. कॉफी ब्रेक अँड सुसू ब्रेक. येस, कॉफी अँड सुसू ब्रेक. आणि हे बघा गाईज ॲज युजल आमचा पहिला ब्रेक. आणि थंडी आहे गाईस, असली थंडी आहे. मी शॉर्ट्स मध्ये आहे, मला थंडी वाजायला लागली. क्लिफर्ड मस्ती आणि पाऊस पण यायला लागलाय. तर आम्ही पटकन गाडीत बसू. हा, पटकन आम्ही गाडीत बसतो. कॉफी नाही तर आमची कॉफी मध्ये पण पाणी मिक्स होईल. सो भागो गाईज, दिस इज लाईक अ ऍडव्हेंचर. तुम्ही जेव्हा रोड ट्रिप वर जाता ना तेव्हा हीच मजा असते. गाईस बरफ पडायला लागले, बरफ. हो ना, हो लागतोय. चला पटकन गाडीत बसतो. तो पहिला स्टॉप आहे क्रॉसॉन्स अँड कॉफी. हा, आता आम्ही गाडीमध्ये बसलो. सो आम्ही क्रोसॉन जम्बो मधून घेतले होते. खूप भारी लागतं त्यांचे क्रॉसॉन. गरम असते ना, अजून भारी लागले असते, पण ठीक आहे. पडला तुम्ही. कॅमेरा पडला होता आमचा थोडासा. होत असतं गाइस. ट्रॅफिक खूप आहे, पण बाहेर खूप ट्रॅफिक आहे. सबको बाहर जाना है हमारे जैसा. आम्ही आता क्रोसॉन खातो, कॉफी पितो. एकच कॉफी घेतली कारण की ना आम्ही खूप सारे स्टॉप घेतो. मग आम्हाला असं नाही पाहिजे की एंडला आम्ही ना, म्हणजे दोघांनी पर पर्सन आम्ही 6-7 कॉफी पिलेल्या आहे. हे मी माझं घेणार आता, माझं खाणार. सांडू नको ते. हे पकड, हे ठेव त्याच्यामध्ये. मी माझं का खाणार, कारण क्लिफर्डला बाईट द्यावा लागतो ना. मग क्लिफर्ड अर्ध्यापेक्षा जास्त तोच संपवतो. गाईस खूप भूक लागली होती. ऍस्थेटिक वेने खात असतो. भूक लागली होती मला. आणि आम्ही ॲज युजल पेट्रोल पंपच्या साईडला पार्किंग केलेलं असतं युरोपमध्ये. तिथं फक्त तुम्ही थकले की थांबायचं, खायचं आणि परत पुढे. ट्रॅफिक गेली ट्रॅफिक. तर चला काही आम्ही निघतो. स्टे ट्यून, सबस्क्राईब अवर चॅनल अँड स्टे एक्साइटेड टू ट्रॅव्हल विथ अस इन फ्रान्स. तुम्हाला तसं थंबनेल वरून कळालंच असेल, पण तरीही की आम्ही आहे फ्रान्समध्ये. आणि फ्रान्समध्ये कुठे? आम्ही आहे नाही फ्रान्समध्ये, आम्ही चाललो फ्रान्सला. हा, आम्ही चाललो फ्रान्सला ऍक्च्युली. आणि फ्रान्समध्ये कुठे हे अगेन सस्पेन्स. आता बरोबर बोलले ना मी. सस्पेन्शन नाही काय. मागच्या ब्लॉगच्या एंडला तुम्हाला कळलं तर मी काय बोलले. मला वाटतं निघू. हा चला गाईज. हे बघा बाहेर पाऊसच चालू आहे, पण चला आम्ही निघतो कारण आम्हाला ना खूप दूर जायचंय. गाईज तर आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पहिल्या टोलवर. आणि किती पे करायचे? आणि इथे बघा टोल कसा पे करता. ऑटोमॅटिक 8 युरो. आणि गाईज बघा परत वेदर आभाळ. ओके, 620 पे केले गाईज. आणि टॅन निघालो आम्ही. ट्रॅफिक आहे, वेदर पण खूप थंड झालंय. आणि थँक गॉड आम्ही या साईडने नाही चाललो. या साईडने बघा सब लोगों को आज नेदरलँड जाना आहे सुट्ट्यामध्ये. आता ते वापस जाताना एवढी ट्रॅफिक आहे. गाईस, सो आम्ही एंटर केलेला आहे बेल्जियम. हा, हे बघा बेल्जियमचे क्यूटशे घर. आणि पाऊस थोडासा थांबलाय.
पाऊस, खूप पाऊस झाला गाईज, एकदम फुल वायपर चकचक चकचक तरी एवढं खूप पाऊस. कसं आणि बरं आहे गाईज, म्हणजे खूप पाऊस असला ना तर मग खूप स्लो चालवावं लागते गाडी, कारण इथं जरी स्पीड लिमिट 100 आहे, हॅव टू कीप युअर हे कमी. सो गुड. हा बरं झालं पाऊस कमी झाला. बघा ना किती क्यूट क्यूटशी लोकांची घरं आहे. मी तुम्हाला ऑलवेज प्रत्येक व्हिडिओमध्ये घरं दाखवत असेल ना, कारण मला इकडच्या लोकांची घरं खूप आवडतात. आणि सर्वात पहिले तर आमचं आवडतं, मग बाकीच्यांची. सो हे बघा किती क्यूट क्यूट घर आहे. आणि अजूनही आभाळ, पाऊस येण्याचे चान्सेस परत आहे. गाईज गडबड होऊ लागली आहे. आमचं गुगल ना आम्हाला एकदम सिटीमधून नेत आहे ना. आम्ही रूट चूज केला होता हायवेचा, आणि आम्ही एकदम सिटीच्या मधून चाललोय. त्यातही एकदम जो सायकलवाला रूट असतो, मध्ये तो रूट दाखवतोय. म्हणजे हमने गाडी डालनी कैसे. गुगल काय माहिती काय म्हणते आता. रिरूट करून ना आमचा टाइम वाढतोय. पण काय माहिती, आय थिंक सो खूप रस्ते ब्लॉक आहेत, त्यामुळे त्यांनी रूट सांगितलं. हा मे बी रस्त्याचं काम, कारण युजली तर असं होत नाही. हे पहिल्यांदाच आमच्यासोबत असं झालंय की गुगलनं आम्हाला एवढा सिटी मधला रस्ता दाखवला. नाही तर आम्ही मोस्ट ऑफ द टाइम फक्त हायवेनेच जातो. म्हणजे ऑफकोर्स ट्रॅफिक कमी मिळते आणि एक कॉन्स्टंट स्पीड पण मेंटेन करू शकतो. बट आता क्या करे हम, हमारा टाइम पे टाइम बढ़ता जा रहा है. हम कब पहुंचेंगे फ्रांस, और फ्रांस में हम कहाँ जा रहे. क्या आपको लगता है हम पॅरिस जा रहे. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही पॅरिस चाललोय, वाटतंय तर नको वाटून घ्या, आपण पॅरिस काय चाललो. तर आम्ही पॅरिस नाही चाललोय, आम्ही पॅरिस. फ्रान्स खूप मोठं कंट्री आहे आणि लोकांना मोस्टली फक्त पॅरिस जातात, बट देर इज मेनी लाईक जेम्स दॅट पीपल डोंट एक्सप्लोर, सो वी आर गोइंग टू दॅट जेम. येस, ऍक्च्युली लाईक पॅरिसमुळे फ्रान्स फेमस आहे, बट नाही, आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय. कारण जेव्हा मी नेदरलँड्समध्ये आले होते, लाईक क्लिफर्ड माझ्या आधी आला होता, मी नंतर नेदरलँड्समध्ये जेव्हा आले तेव्हा क्लिफर्डनं मला फर्स्ट व्हॅलेंटाईन डेला पॅरिसला नेलं होतं. आणि आम्ही पॅरिसला 2 वेळेस गेलेलो आहे. एक वेळेस आम्ही पॅरिसला गेलो होतो फॉर व्हॅलेंटाईन, आणि दुसऱ्या वेळेस आम्ही गेलो होतो फॉर डिझनी पॅरिस. फॉर युअर बर्थडे. येस, फॉर माय बर्थडे डिझनी पॅरिस. सो आम्ही ऑलरेडी ते बघितलंय. सो आम्ही विचार केला होता आता आम्ही फ्रान्सची वेगळी साईड एक्सप्लोअर करू, आणि त्यातल्याच एका जेम ठिकाणी आम्ही चाललोय. सो कळेलच तुम्हाला लवकर, ते पण आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये नाही सांगणार. सो स्टे ट्यून. गाईस, नाऊ इश्यू असा आहे की गुगल मॅप सांगते सरळ जा, आणि इथे जर तुम्हाला बोर्ड दिसेल, सो सरळ जाणं अलाउड नाहीये, आणि गुगल मॅप आम्हाला सांगते सरळच जा. आता आम्हाला कळत नाहीये आम्ही काय करू. अडकलो आम्ही, सरळ जाऊ नाही शकत. वापस लेफ्ट घेऊ आणि राईट घेऊ आणि परत रिरूट. गाईज, आमचा टाइम वाढला. त्यांनी आम्हाला सरळ जाण्यासाठी अलाउ केलंच नाही. ऑफकोर्स अलाउड नव्हतं तर. आता आम्ही वापस दुसऱ्या रूटने चाललो. टाइम वाढला नाहीये. आपण जेव्हा 21:50ला 9 आपण 9ला पोहोचणार होतो ना, आता 10चं टायमिंग झालं. 10चा टायमिंग गाईज, आणि मध्ये आम्ही परत आता छोटे छोटे ब्रेक घेऊ, 1 किंवा 2, परत टाइम वाढेल. बट दिस इज फन, यु नो. तर गाईज, रोड ट्रिप मध्ये जर तुमच्यासोबत असं काही नाही झालं तर ऍडव्हेंचर का आहे, झालं पाहिजे ना. असं सगळं जर स्मूथली गेलं तर मजा नाही वाटणार, म्हणून कुछ तुफानी करते. सो आता बघू. आणि ना खूप सारे असे पोलिसांचे पोस्ट पण लावलेले, कुछ तो गडबड है आज. गाईज, हे बघा समोर काहीतरी आहे, त्याच्यामुळेच आज गुगल मॅप एवढं रिरूट दाखवतोय. ओ, मॅरेथॉनच दिसतीये, आणि बघ फिनिश लाईन. वाव, सो नाईस ना. हे बघा गाईज, हे लोक सपोर्ट करायला पण आले. ओके, दिस इज फिनिश लाईन. तर ठीक आहे, एक्सपिरियन्स झाला. आम्हाला थोडासा लेट होणार आहे जाण्यासाठी, पण दिस इज ऑल्सो फन टू सी. ओके, म्हणून एवढा रस्ता रिरूट होतोय. पण चला, फायनली आता आम्ही हायवेला लागू. गाईज, फायनली हायवे. आम्ही घेतला सेकंड ब्रेक, आणि हे बघा
हायवेज ब्लॉक ही आपची क्यूट गाडी. आणि चला पटकन. गाईस सो ना खूप ट्रॅफिक आहे. लाईक हायवेवरती काहीतरी क्रॅश झालेली वाटते आहे. सो त्यामुळे फुल हायवे जाम्ड आहे. सो वी प्लॅन्ड टू जस्ट गो समवेअर स्टॉप. भूक लागली गाईस. सो वी पालक पनीर आहे आपल्याकडे. सो वी गोन ईट पालक पनीर. पहिला स्टॉप पहिला स्टॉप पालक पनीर ब्रेड खाऊ आपण. अँड देन वी विल स्टार्ट. कारण आय गेस खूप ट्रॅफिक आहे. अँड आम्ही ह्या रेंजने चाललोय तर मला असं वाटतं आपण रात्री 11-12 पोहोचू. एवढं थांबत चालू. आता आम्ही खाणार आहे ब्रेड आणि पालक पनीर. भूक लागली आहे गाईस, खूप भूक आणि लागली. खूप भारी बनलेला आमचा पालक पनीर. मला आणि क्लिफर्डला पालक पनीर खूप आवडतं. हो. आम्हाला पालक पनीर आवडतो, पालक पुलाव आवडतो, पालक रिलेटेड काही आवडतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल आम्ही स्पिनॅच रोल पण खातो. असेच ठेव हातात. मैदा काय आम्ही आधी खाऊन घेऊ गाईस, खूप भूक लागली. तुम्हाला पण देतो पाहिजे एक पहिला तर पहिला कसं घास. देणार? आपण गाडीत पोर्टेबल मायक्रोवेव्ह पण देऊ. म्हणजे आम्ही गरम करू शकू. सो नाव वी विल एन्जॉय अवर फूड अँड सी यू आफ्टर सम टाइम. येस गाईस. गाईस अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? मस्त जेवण, पालक पनीर, नाईस व्ह्यू आणि बघत बसायचं स्वतःच व्लॉग. तुम्हाला दाखवतो बघा. ब्लॉग बघतोय. अँड वृषालीला खायची शोध करायची व्हेजिटेरियन. सो आम्ही पॅक करून तुम्ही पण बघा गाईस. आजच अपलोड केलं ना, आजच बघते तुम्ही. तुम्ही पण बघा. अँड वी आर गोना हॅव अ नाईस जर्नी लॉंग अहेड. तुम्ही पण ब्लॉग बघा गाईस. अँड ऑल्सो सबस्क्राईब. डोंट फॉरगेट सबस्क्राईब. सबस्क्राईब सबस्क्राईब जे पण आहे ते पण करणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. सी यू गाईस. गाईस वी आर बॅक ऑन रोड्स. जेवण करून फक्त 15-20 मिनिट झाले आणि आम्ही परत खाणार आहोत प्रोटीन बार. म्हणजे रोड ट्रिपला फक्त काय करायचं माझ्यासाठी मी सांगते, खायचं, साईडला बसायचं. बेबी भूक लागली, बेबी वॉशरूमला जायचं का, बेबी बोर होतंय, बेबी कॉफी, बस हेच करायचं. माझा रोड ट्रिप मध्ये हाय साईडला बसून. तर प्रोटीन बार खातो. फायनली आम्ही करतोय फ्रान्सची बॉर्डर पार. तुम्हाला आता पुढे दिसेल बघा. अँड दिस इज फ्रान्सची बॉर्डर. So we have entered France officially. येस. सो नाव वी हॅव ऑफिशियली एंटर द फ्रान्स. आणि क्लिफर्ड जे बोलला ते मला रिपीट करणं मॅन्डेटरी आहे. सो फायनली आम्ही फ्रान्स मध्ये एंटर केले. स्टे ट्यून गाईज. आम्ही कुठे चाललो त्याच्यासाठी पण तुम्हाला याचा पुढचा ब्लॉग बघावा लागेल. बट स्टे ट्यून गाईज. इट्स टाइम टू ब्रेक नंबर 2. गाईज अजून 3.5 नाही 3 or 4 I don't know. हा थ्री So मला अजून more 3.5 hours to go. And finally we are come at a good highway spot. So आता So चला. सब जाऊ. खूप थंडी आहे. फोन घेतला ना. हो. Let's go. सो पॅरिस मध्ये पण कॉफी पिना तो बनता है. सी वेदर. आणि रोड ट्रिपवर तुमचा अवतार छान राहील असं कधी होईल का? देखो मेरी रुखी सुखी स्किन. पण ठीक आहे चलो. हे घे. नाईस कोल्ड वेदर. आता आम्ही जाऊ कॉफी Guys, पितो. थंडी आहे. खूप फार थंडी थंडी आहे. मी तर थोडं स्वेटर टाईप वाला प्रकार घातलाय म्हणून मला एवढी नाही वाजते, पण क्लिफर्डला वाजते. गाईस कॉफी मशीन बघा ना किती फॅन्सी आहे. आता आम्ही कॉफी घेतो. एकदम फॅन्सी मशीन. आणि गाईस आम्ही नेदरलँड्समध्ये ना वॉशरूमसाठी पैसे पे केले, बेल्जियममध्ये पे केले, पण पॅरिस मध्ये फ्री होतो. आम्ही एकदम पिताली. उद्या पण जी सुसू ना आजच करून आला. हे पण तिकीट्स ओके. आम्हाला काही असे इश्यू नाहीये 0.50 सेंट देण्यासाठी. कारण ते तेवढं क्लीन पण असतं. बट स्टील फ्री आहे तो अलग लेवल की खुशी. आणि आता आम्ही घेतोय कॉफी. तुला काय पाहिजे? एकच घे रे कोणती. मला एकदम कमी पिण्याची इच्छा आहे. ओके घरी जाऊ. होम घरी म्हणजे गॉर्मेट ड्रिंक्सला जाऊ. हेझलनट लाते. हा नो एनिथिंग ऑन टॉप. नो मॅक्सी घेऊ म्हणजे मोठा वाला घेऊ. ओके. स्वस्त पण आहे है ना. हा इथे 3 युरोला आहे. इथे गुगल पे पण आहे गाईस. गाईस ए हो जीपे पण आहे.
समथिंग इंटरेस्टिंग. कॉइन पण ऍक्सेप्ट करता. चला आता कॉफी एन्जॉय करतो. बघू कशी येतात कॉफी येते कशी बघायचं. अरे हाँ कॉफी कैसी येती बघू कॉफी मशीन मधून ना, कारण ड्रिंक इन प्रोग्रेस. मशीन तो बहुत ही फॅन्सी दिख रही है. त्यांनी ऑप्शनच नाही दिला तुला क्लिक करायचा. प्लीज पुल टू रिट्रीव युअर स्टरर. त्या स्टरर इथं कुठेतरी असतं. पण काय करायचं स्टररला? इथेच कुठतरी असतं ना. जस्ट बिलो दिस. जाऊ द्या गाईज आमची कॉफी आली. तसंही जाऊ दे ना, आपल्याला नको आहे ना ते. ते कॉफी ओके आली आता. दिस इज व्हेरी फन. न्यू कंट्रीत आलं ना की न्यू एक्सपिरियन्स. बिलो कुठं मशीनच्या खाली आहे का कुठं? गाईज खूप वार आहे ना, आमची गाडी बघा किती भारी दिसते. आणि क्लिफर्डला पण बघा एकदम भारी वातावरण आहे. सो या आणि शो म्हणजे खूप भारी वाटतंय. आणि आमची प्रिटी गाडी काय करतोय. ओके चल गाईज हे बघा, या साइडला आहे ऊन, या साइडला पूर्ण आभाळ आणि ढग. आणि काय ढगाळा लागली कळ. आणि बघा ना गाईज तुम्हाला पण वाटत असेल ना किती अँटिक पीस आहे म्हणून आम्ही दोघं. ढग आणि पाऊस पडणार आहे. रेनबो पण दिसला पाहिजे. आता रेनबो जर दिसला ना गाईज तर बघू, म्हणजे आम्ही खूप लकी. सस्पेन्शनचं अजून बारीक. सबस्क्राईब रे, सबस्क्राईब. गाईज 10 वाजले आणि अजूनही आम्हाला बना टू गो. आणि रस्त्याने खूप पाऊस येतोय, खूप पाऊस. एवढा पाऊस आहे की मी गाडी नॉनस्टॉप 120 वर आहे, पण पुढचं 1 मीटरच्या पुढे दिसत आहे. अँड आय कॅनॉट कीप माय स्पीड लो, कारण माझे मागं पण लोक फास्ट यायला लागले. खूप पाऊस येतोय. आम्ही ना वी आर वरीड अबाउट टुमॉरोज वेदर. ढगाळा लागली कळ. आता आम्ही घेतलाय वॉशरूम साठी ब्रेक. स्वतः पटकन वॉशरूमला जातो. गाई चालू झाला परत पाऊस. हे बघा आम्ही ना आता पटकन गाडीमध्ये जातोय. नुसता पाऊस. काय करतोय तू? गाडी अनलॉक करतोय. वा वा. भागो. अरे जरा पटपट चलो पटकन आज जाऊ. And finally we are in car. गाईज आम्ही फायनली आमच्या एअरबीएनबी मध्ये पोहोचलेलो. आणि गाईज आता वृषालीच्या तोंडातून आवाज निघाला. वृषालीची बरीपैकी फाटली होती. गाईज मी खूप डरपोक आहे गाईज, कारण की तुम्हाला माहितीये का, थोडं सुद्धा अंधार बघितला ना मुझे डर लग जाता है. तर आता आम्ही फायनली पोहोचलो. तर आता बघतो आतमध्ये जाऊन. लेट्स गो. क्लिफर्ड जॅकेट घालतोय. थंडी वाजलेली आहे. येस आता क्लिफर्डला थंडी वाजली. खूप वार आहे खूप. तर आता पटकन आम्ही आज जाऊन बघतो. अँड फायनली आम्ही आहे पोहोचलो आहे एअरबीएनबी. येस. आणि खूप सुंदर आहे गाईज. खूप मोठी एअरबीएनबी आहे, खूप मोठी. तर चला दाखवायची का पण. गाईज सो वी आर गोइंग टू गिव्ह एअरबीएनबी टूर. गिव्ह अस 2 minutes. बॅग सगळं ठेवू दे. आणि आम्ही पण तुमच्यासोबत बघतो कारण आम्ही पण आताच आलोय. तुम्हालाही दाखवतो ना आम्ही बघतो. गाईज फायनली वी आर गोइंग टू गिव्ह यू अ टूर ऑफ आवर एअरबीएनबी. सो मी कुठं उभा आहे, हे एंट्री डोर आहे. ॲज सून एज यू एंटर द लिव्हिंग रूम, यू हॅव अ व्हेरी नाईस लिव्हिंग रूम. आणि हे जे आहे हे टॉयलेट आहे. अँड नाव विल गो टू द किचन. किचन फुल्ली
फुल्ली इक्विप्ड किचन असतं गाईस, फुल्ली इक्विप्ड. सो क्यूट आहे. पूर्ण सेटअप आहे आणि इथून काय व्ह्यू आहे ना की तुम्हाला गाईज. दाखवू. खूप भारी व्ह्यू मध्ये वी हॅव लाईक अ सुपर व्ह्यू, पण आम्हाला काही दिसत नाहीये व्ह्यू. दॅट्स वाय वी आर नॉट नोईंग हाऊ इज द आउटसाइड व्ह्यू, बट वी विल गेट टू नो. सो हे दिस इज द किचन. आणि हे बघा टाइम, आम्ही टाइम 11:30 पोहोचलो. 11:30ला पोहोचलो आम्ही. आणि हे सगळं. आता वरती जाऊ. आणि नाव लेट्स गो टू द बेडरूम. गो ऑन टॉप. वाव, व्हेरी नाईस रे. हे बघ, काय आय थिंक हे त्यांचं असेल. हो हो, दिस इज द बेडरूम. अँड गाईस, वी कम टू द बेडरूम. दिस इज विथ द टॉयलेट. Big toilet, guys. And this is the And this is the bedroom, the cute bedroom. nice. So I feel this Airbnb is really good. So guys, पटकन फ्रेश होतो. जेवण खूप भूक लागले, खूप भूक लागले. खातो आणि लेट्स गो गाईस, लेट्स गो. थकला रे बाळ. आणि आम्ही एथरेतातला आलोय, फ्रान्स मध्ये एथरेतातला आलोय. ब्युटिफुल क्लिफ्स. तुम्ही गुगल करून बघा, नाही त्याच्या तुम्हाला मी दाखवतो. थांबा, मॅक द क्लिफ्स दॅट वी आर गोइंग टू गो टुमॉरो. फुल इथे ट्रेक आहे. चाललोय वी आर गोइंग टू डू ट्रेकिंग अँड गो ओव्हर हियर. सो स्टे ट्यून अँड सी आवर व्हिडिओज. चला आपण जरा पटकन जेवण करू. फायनली गाईज, इट्स दॅट टाइम. गरम गरम पराठे, पनीरची भाजी, वाफा निघाला. तुम्हाला कळत असेल वाफेवरून. खूप 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 भारी लागते माहिती का. दुसरे बाहेर येऊन आपलं इंडियन फूड खाणं, आणि ते पण एवढं गरम गरम खाणं, मजा ही कुछ और है. एअरबीएनबी खूप बेस्ट आहे. उद्या तुम्हाला परत सकाळी बाहेरचं दाखवेल. पण गाईज आता इट्स व्हेरी लेट. आम्ही जेवून झोपतो आणि उद्या सकाळी आपल्याला खूप लवकर उठून ट्रेक पण करायचं आहे. सो तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज गाईज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब and stay tuned for our next episode because we are going to show you the Etretat cliffs. येस गाईज, स्टे एक्साइटेड. समोरचा व्लॉग, पुढचा व्लॉग बिलकुल मिस नका करू. स्टे हॅपी, स्टे सेफ, अँड अगेन Good night guys, and thank you for watching. So please like, share and subscribe and stay tuned for our next series episode. Yes, bye bye. Let's go. Bye bye. Good night.